नमस्कार मंडळी, मी अदिती दुनियामध्ये तुमचं स्वागत करत आहे। चालू झालाय आपला उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये चालू झाला म्हणजे आपले थंडगार पदार्थ चालू झाले। त्याच्यामधले सगळ्यात आवडता म्हणजे आईस गोळा, जे की आपण आज खाणार आहोत यशवंत कॉलेजच्या रोडवरचा, जो की खूप जुना, काही जणांच्या जुन्या आठवणी ताजा करणारा असा आहे, ज्याचं नाव आहे ओम आईस गोळा अँड डिश सेंटर। तर चला ट्राय करूया। तर काका तुमचं नाव काय? माझं नाव ओम प्रकाश अनिल कंटवार आहे। तर तुम्ही कधीपासून आईस गोळाचा चालवता गाडा? मी 98 पासून सुरू केलेला आहे मी। आणि मला जे आहे लोकांचा प्रतिसाद मला 2000 पासून भेटलेला आहे। तर म्हणजे आपल्याकडे काय काय भेटते इथे? माझ्याकडे आईस डिश, आईस गोळा, त्याच्यानंतर मिल्कशेक, कोल्ड कॉफी, आंब्याचं फणस, कोकम सरबत, लिंबू सरबत, सोड्यामध्ये पुष्कळ फ्लेवर आहेत माझ्याकडे त्याचे। अच्छा, मग आपल्या कॉलेजचे लेकरांचा प्रतिसाद काय तुम्हाला नांदेडकरांचा? त्यांचा प्रतिसाद आहे म्हणून तर आपण इथं नाही का 26 वर्ष झालं टिकलेलं आहे ना। सगळ्यात जास्त लेकरांना काय आवडते कॉलेजच्या? आता त्याच्यामध्ये 2 सेक्शन येतात। पोरांना म्हणलं तर आईस डिश खातात पोरं, आणि मुली खायचं म्हणलं तर आईस गोळा खातात। आईस गोळा त्याच्यामध्ये माझा वेगवेगळा आणि त्याच्यामध्ये माझा प्रसिद्ध गोळा आहे हार्ट शेपचा। अच्छा, वर फोटो आहे बघ तिथे खालच्या साईडला, फोटो दाखव। अच्छा, हे वाला? हे वाला आहे। म्हणजे तो तुम्ही स्वतः नवीन बनवला का? नवीन बनवलेला आहे। आता बरेचसे जण कॉपी करतात ना, तसं पुष्कळ जणांकडे भेटेल, पण जे माझ्याकडे जे मी बनवतो ते कुठेच नाही भेटत। अच्छा, आता जे बनवायला ते कोणचं आहे? ते मिक्स डिश आहे ही। अच्छा, व्हॅनिला पायनॅपल म्हणून येते, आणि त्याच्यामध्ये अमेरिकन नट्स नावाचा एक फ्लेवर असते, ते टाकले जाते। आता तुम्ही काय टाकत आहात? ते टाकायला जेली क्यूब। एक डिश बनायला अंदाजे किती वेळ लागतो? तसं तर काही सांगता येत नाही। अच्छा, मी कधी पाहिले नाही तसं। सर, जर तुम्हाला म्हणे चॅलेंज दिला की लवकरात लवकर बनवायचं, तर तुम्ही किती वेळात बनवू शकता एक आईस गोळा? डिश किती वेळात बनवतो मला माहित नाही। माणसाला 2 मिनिटात बनवून टाकतो मी। माणसाला? 2 मिनिटात बनवतो। अरे वा, म्हणजे माणसाला 2 मिनिटात तुम्ही डायरेक्ट बनवून टाकतो म्हणजे समजलं की नाही? बनवून टाकतो म्हणजे वेळ लावतो त्याला तुमचं, खायचं क्रेज लावतो। म्हणजे आईस गोळ्याचं एडा ज्याला आवडत आहे त्याला तुम्ही 2 मिनिटात खाऊ घालतो, 2 मिनिटात खाऊ घालू शकता असं म्हणालो मी। बनवायला लय वेळ लागते। आता काय टाकत आहे तुम्ही? मी आता चॉकलेट टाकायलोय। अच्छा, म्हणजे प्रत्येक गोळ्याची बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे। जे तुम्ही मागसाल ते प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे 40 फ्लेवर आहेत माझ्याकडे। सगळ्यात स्वस्त कितीचा आहे? सगळ्यात स्वस्त 20 रुपयाचा गोळा आहे। आणि सगळ्यात महाग मी सांगू शकत नाही, चॅनलवर सांगता येत नाही मला। अच्छा, उद्या माझ्याकडे इन्कम टॅक्स वाले विचारतील काय काय म्हणून, तुम्हाला सगळ्यात जास्त पहिल्यांदा पकडतील का? तरी सांगून देतो, जाऊ द्या, सस्पेन्स कशाला। 100 रुपयाचं बनते माझ्याकडे एक फ्लेवर। अच्छा, असे 40 फ्लेवर आहेत माझ्याकडे। म्हणजे प्रत्येक फ्लेवरचा वेगवेगळा आहे? बस। मी सुरुवात जी केली की नाही, सुरुवातीला फक्त ते स्वतःला खायचं म्हणून केलेलं आहे सुरुवात। अच्छा, मला खायला आवडते जास्त, मग खायला आवडते म्हणून मी याची सुरुवात केली। कारण की मला जसं खायचं ते कोणी देऊ शकत नाही ना, कारण स्वतःला पाहिजे ते स्वतःच बनवू शकते माणूस। मग तिथून सुरुवात केलेली आहे मी। मग बनवत तुम्ही वेगवेगळे त्याच्यामध्ये सुरुवातीला कसं केलं आपण, थोडस काहीतरी 2-3 फ्लेवर सुरुवात केले। आज माझ्याकडे 40 फ्लेवर भेटतात। लोकांना तेवढे नाव बी माहित नाही। हे सगळे फ्लेवर हे तुम्ही स्वतःच्या आवडीनुसार आणि बाहेरून मागवतो आपण, हे सगळं गुजरातून येते आपल्याकडे। अच्छा, 1947 ची जय शिंदे नावाची एक कंपनी आहे। 1947 ला तिची ओपनिंग झाली होती। सगळ्यात फेमस आहे तिथे, चिकन फ्लेवर मागवतो सगळे आपण। अच्छा, आपल्या इथं लोकलचं नाही। आता हे काय टाकत आहात तुम्ही? मावा।
ते मावा म्हणजे जे आपल्या कुल्फी मध्ये आपण जे वापरला जातो तोच का? तेच असते पण वेगळं आहे. ते आपली रबडी म्हणू शकतो आपण याला. मराठीमध्ये खवा म्हणता आपण, इंग्लिश मध्ये मावा म्हणतात. त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे काजू बदामचा चुरा टाकता आम्ही टेस्टी म्हणून. दुसरं बरेच आयटम असते त्याच्यामध्ये. तरी आता बनली आहे का पूर्ण? नाही अजून आहे. म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी वापरून तुम्ही ही डिश बनवत आहात. सगळ्यात मेन बनवताना मी हे विचार करतो की आपण गिरायकाला किती चांगलं देऊ शकतो. पाणी तर होते दादा, काय करू शकतो. झाले का? झालं. आपलं रे यार गोळा खायचंय. हो ग. बोल की बाय, बोल बाय. घेऊन टाक बाय तुझे असतील तर. तर इथे आलाय आपला एकदम साधावाला गोळा. आपण टेस्ट करूया. एकदम मस्त आहे. गोळ्यासारखा गोळा म्हणता तुम्ही, पण छान आहे. क्वालिटी उत्तम आहे. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता यशवंत कॉलेज रोडला. धन्यवाद.